धाटाव MIDC मधील एक्सल कंपनीच्या आवारात कंत्राटी कामगाराचा संशयित मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली। सविस्तर माहिती अशी की धाटाव MIDC मधील एक्सल कंपनीमध्ये गेली 25 वर्षांपासून लिंबोरे कंत्राटदाराचे कंत्राटी काम चालू आहे। कंपनीच्या आवारात फायर फायटिंगच्या पाण्याच्या टाकीत मृत झालेली व्यक्ती प्रवीण घोसाळकर हे यांच्या कंत्राटमध्ये सुपरवायझरचे काम करत असून काल रात्री 11:30 सुमारास प्रवीण घोसाळकर हे कंपनीच्या गेटवर आले आणि सिक्युरिटी गार्ड यांना माझी बायको आजारी आहे, तिला घेऊन मला उद्या मुंबईला जायचे आहे, माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट लॉकर मध्ये असल्याचे सांगून ते घेऊन लागलीच परत येतो अशी विनंती केली। मात्र 25 वर्षांचे संबंध असल्याने सिक्युरिटी गार्ड यांनी त्यांना आत घेतले। मात्र हाफ पॅन्ट घालून प्रवेश करता येत नसल्याने सिक्युरिटी गार्ड यांनी प्रवीण घोसाळकर यांना ऍसिड प्रूफ फुल पॅन्ट घालून आत जाण्यास सांगितले। ही घटना त्यांच्या मुलाने पाहिली आणि त्याने गेटवरील गार्डला विचारले की माझे वडील आत गेले का? तर गार्डने त्याला तुझे वडील 5 मिनिटात परत येतील असे सांगितले, परंतु 10 मिनिटे उलटून गेली तरी देखील वडील आले नाही म्हणून मुलगा तिथून निघून गेला। मात्र 5 मिनिटात जाऊन येतो सांगून गेलेले प्रवीण घोसाळकर 20 मिनिटे झाली तरी परत आले नाहीत म्हणून सिक्युरिटी गार्ड त्यांना शोधण्यासाठी गेले। मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही। शेवटी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह फायर फायटिंगच्या पाण्याच्या टाकीत पाण्यावर तरंगताना दिसला। घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी एक्सल कंपनीच्या गेटवर जमा होण्यास सुरुवात केली। अनेक प्रयत्नानंतर देखील कंपनी व्यवस्थापनाने नातेवाईकांना गेटच्या आतमध्ये सोडले नाही। मात्र पोलीस निरीक्षक मारुती पाटील हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर नातेवाईकांना आत सोडण्यात आले व सर्व घटनेची पाहणी करण्यात आली। मात्र अद्याप ही मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे। आमचं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्ही कहाणी बनवली, तुम्हाला सांगितलं तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी स्टोरी सांगितली, अशी रंगून स्टोरी सांगा, हे असं आमचं म्हणणं आहे। आणि मग तो घ्यायला तो इथं काय जीव द्यायला आला काय? जीव द्यायला आला काय? आमच्या मागण्या आले तर मी गेटवर ठेवतो खाली, माझं नाव बैशी, तर ते आले मग गेट उघड, तुम्ही गेटाला ओळखता का? हो ओळखतो, ओके सांगा। तर ते बोलले गेट उघड, तर मी बोलले तुम्ही कुठे चालला? तर बोलते मला आतमध्ये जायचं आहे। तर मी बोललो कशासाठी? तर बोलते माझ्या मिसेसचे बोलते मेडिकलचे हे आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते आणायसाठी जातो। तर मी त्यांना बोललो आता काय तुम्ही जाऊ नका, तुम्ही सकाळी या, आता काय संध्याकाळ झाली आणि आता काय जायचं तुमचं हे नाही, तुम्ही सकाळी या। नाही नाही माझा अर्जंट आहे, मला सकाळी उद्या काय करून पहाटे लवकर जायचं आहे। तर बोलू नका तुम्ही एक काम करा, आता नकाच येऊ, तुम्ही सकाळीच जेणे करू या, आता नका येऊ। तर नाही नाही आम्हाला जायचं आहे, उद्या काही करून जायचंच आहे। तो ठीक आहे। तर मग मी त्यांना म्हणजे काका हेडगार्ड त्यांच्याकडे वरती पाठवली, तर त्यांची हाफ पॅन्ट होती, तर त्यांना बोलू तुम्हाला असं जाता येणार नाही? तर बोललो तर ते बोलते नाही आम्हाला काही करून तू काय तर तुझी पॅन्ट वगैरे माझी बोलू मी कुठला पॅन्ट तुम्हाला देणार? तर बोलते मग कोट बीटची असेल तर तिथे एक जॅकेटची हे होती पॅन्ट पिवळी रेनकोटची, ती पॅन्ट त्यांना मी दिली, त्यावेळी घातली, तिथे एंट्री केली रजिस्टरला त्यावेळी आणि ते हे करून गेले आजूबाजू। ते बोलले मला 5 ते 10 मिनिटांनी प्रोजेक्ट तर ते बोलले 5 ते 10 मिनिट बोलून लवकर या, जेणेकरून तुम्ही टाइम करू नका, रात्री तुम्ही शक्यतो आता आला ते रॉंग टायमाला आला। तर तुम्ही आम्ही लगेच येतो, धामधार नाही लगेच येतो। तर आम्ही वाट बघितली त्यांची 20-25 मिनिटं, ते काय आले नाही। तर मग आमचा आता सुट्टी व्हायचा टाईम होतो, 10 वाजता आमचा परेड असतो, 10:15 परेड असतो। तर त्या परेडमध्ये मी आता मला लॉक करायचा होता, म्हणजे मोबाईल चेकिंग होती तिथे जायला। तर मी माझ्या जो सोबत होता त्याला मी विचार दिला आणि काका त्यांना बोललो तर काका जे घोसाळकर आतमध्ये गेले ते अजूनपर्यंत आलेले नाही। तर मग काका म्हणून ठीक आहे। मग काका लगेच बॅटरी घेतली आणि काका बघायला गेले, पुढे शोधायला गेले। तर काका गेले तर तिथे प्रोजेक्टला नव्हती ती, तर मग काका इकडे गेलो आहे, मग ते आमची शोधाशोध सर्व चालू झालं। आजची रात्रभर आम्ही शोधला, भरपूर म्हणजे काना पकडायला कुठं राहिलो नाही, पूर्ण वर खाली टेरिस बिरिस सर्व शोधले, कुठंच आम्हाला ते भेटले नाही। ते काका कुठे? ठीक आहे, तुम्ही ओळखता त्यांना? हो सर।
ते कामाला असायचे पूर्वी, आता आहेत पूर्वी होते. सगळे म्हणजे आहेत तुम्ही चालू जायचे यायचे जेवायला रविवारचं कॉन्ट्रॅक्टची लोक येतात. रविवारची परमिशन असते सर्व्हिस असते त्यामुळे ती सगळी गेली. त्या दिवशी आले ते माझे डॉक्युमेंट्स आहेत न्यायला आलो. अर्जंट सकाळी 5 वाजता जायचं त्यासाठी मला अर्जंट सोडा हाफपॅन्ट होती. हाफपॅन्टवरती आम्ही नाही पाठवणार असं मी उद्या सकाळी झाले सोमवारी या सकाळी घेऊन जा. ते काय ऐकत नाही. त्याच्या पाठोपाठ मुलगा पण आला होता. तो काय म्हणाला? तो काय बोललो नाही म्हणजे पप्पा जाते काय गप्पा होता तेव्हा काय बोललो नाही. नाही खोटे बोलतो तुम्ही. काय बोलतोय कोण बोलतोय ते? बोलतोय हा? तुम्ही होतात का हो? मोला तुम्ही सांगता सर. तुम्ही होतात का? त्यांचं पहिले ऐकून घेऊ साहेबांचं ऐकून घ्या त्यांचं. यानंतर सांगा ना. मुलाला पण विचारलं. गेटच्या बाहेर होते गेट आतमध्ये नव्हते. मग ते म्हटलं ठीक आहे मग पॅड नव्हती तर मग आम्ही ते रेनकोटची पॅन्ट घालून जावं लागेल तुम्हाला आता जाता येणार नाही. ठीक आहे मग आम्ही तिथपर्यंत गेलो नाही त्याच्यामध्ये पुढे ते शक्य गोष्टी त्या दिशेला गेलो आले नाही म्हणून आम्ही सोडलं त्यांच्या प्रोजेक्ट ऑफिसला तिथे बघितलं साईडला तिकडे बघितलं रात्रभर शोधतो. रात्रभर शोधतो. ती रात्र झोपून कुठे चालली? 1 वाजून 10 मिनिटांनी मला फोन आला. आम्ही शोधतोय मग सकाळी 7:30 पावणे 8 पर्यंत आम्हाला कळलं ते शोधतायत. मी 8:30ला कंपनीत आलो. आल्यानंतर बघितलं त्यांनी सांगितलं अजूनही काय भेटलेले नाहीये. त्यामुळे पहिला मग सचिन लिंबोरेला फोन लावला बापूने आणि त्यांना बोलवून घेतलं. ते आल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन लावला आणि पोलीस कंप्लेंट केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की लिंबोरेला पाठवा तिथे त्यांची रितसर आम्हाला मिसिंग केस म्हणून नोंदवून द्या. आता तुम्ही सांगा की त्यांना रविवारी इथे बोलवलं होतं का? नव्हतं बोलणं सुट्टीच होती ना रविवारी. आणि त्याचं काही काम होतं? काहीच नव्हतं. अच्छा. आता सरपंच साहेब सांगा तुम्ही. तुमची ड्युटी किती वाजता होती? तुमची माझी हा माझी सेकंड शिफ्ट होती. सुट्टी किती होते? 10:30. हे किती वाजता आले? कोण? ते माझ्यासोबतच होते सेकंड शिफ्टला. आम्ही दोघेही सेकंड शिफ्टला होतो. मी काय बोलतो साहेब, हा बोला. तुम्ही आता आम्हाला 1 तास बाहेर बरोबर ऐका ना. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.